अपक्ष उमेदवार सुधाकर घारे कर्जत विधानसभा निवडणुकीमध्ये इतिहास घडवणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। 20 नोव्हेंबरला कर्जत विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली। या मतदारसंघामध्ये एकूण 3,18,742 मतदारांपैकी 2,40,010 एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, म्हणजे 75.30% एवढे मतदान झाले आहे। या मतदानाची टक्केवारी पाहता समाधानकारक मतदान झाल्याचे चित्र दिसून येत आहे। या मतदानानंतर मतदारांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्याबरोबर संवाद साधल्यानंतर असे दिसून येते की शिवसेना शिंदे गटाचे म्हणजेच महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे आणि परिवर्तन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्यामध्ये मतमोजणीच्या दिवशी मोठी चुरस होणार असल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे। कर्जत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत झाली आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे। त्यामुळे तीनही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना असे वाटत आहे की आपलाच उमेदवार विजयी होणार, आम्हीच गुलाल उधळणार। पण या निवडणुकीमध्ये खरी चुरस निर्माण केली आहे ती अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी। या निवडणुकीमध्ये कोणत्याही अधिकृत पक्षाचे चिन्ह नसताना देखील अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्या ॲटो रिक्षाच्या चिन्हाने कर्जत खालापूरमध्ये जोरदार हवा केली आहे। त्यामुळे सुधाकर घारे इतिहास घडवणार का, हे आपल्याला 23 तारखेला समजणारच आहे। तर आपल्याला काय वाटते हे आपण कमेंट्स बॉक्समध्ये लिहावे। धन्यवाद। आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।